सांगा पाहू, एखाद्या माणसाला आरसा पाहिल्यावर भीती का वाटते? गोंधळात ना? चला तर मग ऐकूया आजोबांकडून एक धमाल आणि खूप विचार करायला लावणारी गोष्ट. नातू आणि आजोबा जुना आरसा साफ करत बसले होते. नातू आरशात त्याचं प्रतिबिंब पाहून हसत होता. आजोबा बघा ना, आरसा किती सुंदर आहे. यात आपले खरे रूप दिसते. पण आजोबा, आरशाला जादुई बनवता येते का? बाळा, आरसा जादुई नसला तरी माणसे कधी कधी आपल्या चुकांमुळे किंवा भीतीने त्यांनाच जादुई बनवतात. तुला माहित आहे का, एकदा महाराजांच्या दरबारात एक खूप मोठा पेच निर्माण झाला होता. एका मोठ्या चोरीचा चोर सापडत नव्हता. तेव्हा तेनालीरामने फक्त आपल्या बुद्धीने आणि एका जादुई आरशाच्या युक्तीने चोराला कसं पकडलं. जादुई आरसा? चोर पकडला? कसं काय आजोबा? नक्की काय ट्विस्ट होता? गोष्ट विजयनगरची. एकदा विजयनगर मध्ये महाराजांच्या खजिन्यातून खूप किमती दागिने चोरीला गेले. महाराजांना खूप धक्का बसला. अनेक लोकांवर संशय होता, पण चोर कोण होता हे कोणालाच माहित नव्हते. तेनालीराम, हे काय झाले? माझ्या खजिन्यातून चोरी झाली आहे आणि चोर कोण आहे हे कळत नाहीये. तू चोराला शोधून काढ. महाराज, मला थोडा वेळ द्या, मी चोराला नक्कीच पकडेन. तेनालीरामने त्या चोरीची चौकशी केली, पण त्याला कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. तरीही त्याला चोराला पकडण्याची कल्पना सुचली. महाराज, चोराला पकडण्यासाठी मी एक जादुई आरसा घेऊन आलो आहे. हा आरसा फक्त खऱ्या चोरालाच ओळखतो. ज्याने चोरी केली आहे त्याच्या चेहऱ्यावर हा आरसा काळा डाग दाखवेल. जादुई आरसा आणि काळा डाग हे कसे शक्य आहे? महाराज, मी आता या सर्व संशयितांना एका पडद्या मागून जाऊन या जादुई आरशात आपला चेहरा पाहून येण्यास सांगेन. जो चोर असेल त्याच्या चेहऱ्यावर आरसा काळा डाग दाखवेल. तेनालीरामने दरबारातील सर्व संशयितांना एका रांगेत उभे केले. त्याने त्यांना पडद्या मागून जाऊन जादुई आरशात आपला चेहरा पाहून येण्यास सांगितले. एक एक करून सर्व संशयित पडद्या मागून जाऊन आरशात आपला चेहरा पाहून येऊ लागले. कोणीही आरशात काळा डाग घेऊन आले नाही. सगळेजण आपल्या चेहऱ्याकडे पाहत होते आणि तेनालीरामकडे उत्सुकतेने पाहत होते. तेनालीराम, काय झाले? चोर सापडला नाही का? कोणाच्याही चेहऱ्यावर काळा डाग नाही. महाराज, चोर सापडला आहे. हाच तो चोर आहे. मी नाही महाराज. माझ्या चेहऱ्यावर कोणताही डाग नाही. महाराज, या माणसाच्या चेहऱ्यावर कोणताही डाग नाही, कारण त्याने पडद्या मागून आरशात आपला चेहरा पाहिलाच नाही. त्याला भीती वाटली की जादुई आरसा त्याच्या चोरीचा डाग दाखवेल, म्हणून त्याने पडद्याला स्पर्शही केला नाही आणि आपला चेहरा पाहिलाही नाही. त्याचे हात पहा. तेनालीरामचे हे बोलणे ऐकून दरबारातील सगळेजण थक्क झाले. तेनालीरामने पडद्याच्या आतल्या बाजूला आरशाच्या समोरच्या पडद्याला एका सुगंधित काळ्या रंगाच्या पावडरने हलकेच घासले होते. जो कोणी पडद्यातून आत जाईल त्याच्या हाताला आपोआप काळी पावडर लागेल. तेनालीरामने पडद्याला लावलेली काळी पावडर फक्त त्याच माणसाच्या हाताला लागली नव्हती ज्याने आरसा पाहिला नव्हता. त्याला भीती वाटत होती की तो चोर पकडला जाईल, म्हणून त्याने आरशापासून दूर राहून आपले हात स्वच्छ ठेवले होते. मला माफ करा महाराज, मी चोरी केली आहे. मला वाटले आरसा माझा खोटेपणा उघड करेल. तेनालीराम, तू खरंच अद्भुत आहेस. तुझ्या बुद्धिमत्तेने तू चोराला कोणताही पुरावा नसतानाही पकडले. शाब्बास. आजोबा गोष्ट सांगून थांबले. नातवाला तेनालीरामच्या बुद्धिमत्तेचे खूप कौतुक वाटले असतो. खूप हसत होता. आजोबा, म्हणजे तेनालीरामाने काळ्या पावडरने भरलेला पडदा वापरला आणि चोराने भीतीपोटी आरसा पाहिलाच नाही. किती सोपी आणि हुशार युक्ती होती. मला कळलं, काही वेळा आपल्याला डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा माणसाच्या मनात काय चालले आहे, त्याची भीती काय सांगते, ते जास्त महत्वाचे असते. शाबास बाळा, हेच तर चातुर्य आहे. जीवनात अनेकदा आपल्याला अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो जिथे सत्य लपलेले असते. तेव्हा डोके शांत ठेवून, साधे निरीक्षण करून आणि समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे ओळखून सत्य बाहेर काढायचे असते. खोटं कधीच जास्त काळ लपून राहत नाही. काय मग, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली ना? गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आजोबांच्या गोष्टी ह्या आपल्या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब आणि Instagram वर फॉलो करायला विसरू नका. भेटू उद्या पुढच्या गोष्टीमध्ये. उद्यापासून सुरू होतोय आजोबांच्या गोष्टीचा सीझन 5. विचार करा काय बरं असेल आणि कमेंट करून नक्की सांगा.